श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय वडनेर BA भाग 3 सत्र 6 विषय मराठीच्या अभ्यासवर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण साहित्यरंग भाग 3 या नागपूर विद्यापीठाने अभ्यासासाठी नेमलेल्या पुस्तकातील 6व्या सत्राचा दुसरा पाठ अभ्यासासाठी घेत आहे. पाठाचं शीर्षक आहे साहित्याची संकल्पना आणि भारतीयत्वाची संकल्पना आणि मराठी साहित्य. लेखक आहे सुधीर रसाळ. मागच्या पाठामध्ये आपण बघितलं की डॉक्टर सुधीर रसाळ सरांनी भारतीयत्वाच्या संकल्पनेमध्ये मराठी साहित्याचा समावेश कसा होतो, मराठी साहित्यावर भारतीयत्वाच्या संकल्पनेचा कसा प्रभाव पडला आणि त्यातून साहित्य कसं आकाराला आलं याचा उहापोह केलेला होता. आजच्या भागामध्ये आपण याच्या समोरचा भाग अभ्यासासाठी घेते. लेखक म्हणतात की इंग्रजी राजवटीत पाश्चात्य संस्कृतीचे भारतावर म्हणजे भारतातील सर्वच भाषिक संस्कृतीवर आक्रमण झाल्यामुळे संपूर्ण भारताच्या वाङ्मयीन परंपरेवर पुन्हा समान परिणाम झाले. जेव्हा ब्रिटिशांची राजवट भारतावर आली त्यावेळेला ब्रिटिश राजवटीचा भारताच्या सांस्कृतिक जीवनावर प्रभाव पडला, राजकीय जीवनावर प्रभाव पडला होता, सामाजिक जीवनावर प्रभाव पडला होता आणि या सर्वाचं पर्यावसान असं झालं की सांस्कृतिक जीवनावर सुद्धा परिणाम झाला आणि सांस्कृतिक जीवनाचं प्रतिबिंब साहित्यामध्ये पडत असल्यामुळे स्वाभाविकपणे साहित्यावरसुद्धा याचा परिणाम झालेला दिसून येतो. यामुळे झालं काय की पाश्चात्य संस्कृती, पाश्चात्य विचारधारा आणि एकूण सर्वच पाश्चात्य बाबी ह्या चांगल्या आहेत, श्रेष्ठ आहेत आणि भारतीय संस्कृती, भारतीयांचं सर्वच काही हे कनिष्ठ आहेत अशा प्रकारची विचारसरणी इथं रुळायला लागली. याबाबत ते म्हणतात की सर्वच भाषातून पाश्चात्य संस्कृतीबद्दल आणि स्वतःच्या संस्कृतीबद्दल समान दृष्टिकोन स्वीकारले गेले. पाश्चात्य संस्कृतीचे श्रेष्ठपण आणि स्वसंस्कृतीचे कनिष्ठपण सार्वत्रिकपणे मान्य झाले. सर्वच भाषिक साहित्यातून पाश्चात्य संस्कृतीचा उदो सुरू झाला आणि स्वभाषिक संस्कृती आहे ती कनिष्ठ समजायला लागला किंवा त्याचं चित्रण कनिष्ठ म्हणून व्हायला लागलं. अशा प्रकारे पाश्चात्य राजवटीचा प्रभाव भारताच्या एकूण संस्कृतीवर पडलेला दिसतो. या दृष्टिकोनाविरुद्ध सर्वत्र समान प्रतिक्रिया उमटल्या. आधुनिकीकरण म्हणजे पाश्चात्तीकरण हे सूत्र सार्वत्रिकपणे स्वीकारले गेले आणि एक साधं सूत्र सर्वांनी स्वीकारलं की आधुनिकीकरण म्हणजे काय तर पाश्चात्तीकरण. पाश्चात्य लोक जशी भाषा बोलतात ती भाषा बोलणे, पाश्चात्य लोक ज्या प्रकारची वेशभूषा धारण करतात तशी वेशभूषा धारण करणे, त्यांच्या खानपानाच्या पद्धती स्वीकारणे, त्यांचे सण उत्सव स्वीकारणे. अशा प्रकारे भारतीय संस्कृती ही कनिष्ठ आणि पाश्चात्य संस्कृती श्रेष्ठ असा जणू काही अशी मनोभूमिका भारतीय लोकांची व्हायला लागलेली होती आणि त्याचं चित्रण साहित्यामध्ये सुद्धा पडायला लागलेलं होतं. पुढं ते म्हणतात, जीवनात आणि वाङ्मयात पाश्चात्य संस्कृतीजन्य दृष्टिकोन दत्तक घेतला गेला. पाश्चात्य संवेदनशीलता उचलून भारतीय संवेदनशीलता हाकलून लावण्याची धडपड सुरू झाली. पाश्चात्यांची संवेदनशीलता स्वीकारायची आणि भारतीय संवेदनशीलता हाकलून लावायची धडपड इथल्या लोकांमध्ये सुरू झाली. विज्ञान आणि तंत्रज्ञान यामुळे जग लहान होत आहे किंबहुना झाले आहे, त्यामुळे सांस्कृतिक विभिन्नता टिकू शकणार नाही हा युक्तिवाद सार्वत्रिकपणे केला गेला. याही समोरचं पाऊल म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळं जग छोटं झालेलं आहे, आता सांस्कृतिक भिन्नता टिकू शकणार नाही असा विचार इथल्या लोकांच्या मनामध्ये रुळायला लागला.
विशेषतः सुशिक्षित आणि उच्च शिक्षित म्हणवल्या गेलेल्या वर्गामध्ये. आधुनिक युगात भारतभर दिसून येणारे हे समान संघर्ष आणि समान स्थितिगती हे सुद्धा समान संस्कृतीचे लक्षण आहे. तेव्हा भारतीय संस्कृतीची आणि भारतीयत्वाची संकल्पना स्वीकारायला हरकत असू नये. अशा प्रकारे भारतीयत्वाच्या संकल्पना मांडताना तिथे पाश्चात्य विचारसरणीची बाधा स्वाभाविकपणे यायला लागलेली दिसून येते. डॉक्टर सुधीर रसाळ यांनी अशा प्रकारे इथे भारतीय संस्कृतीवर पाश्चात्य संस्कृतीचा कसा प्रभाव पडत गेला, पाश्चात्य संस्कृती कसे भारतीय लोक स्वीकारत गेले, याचं उहापोह या पाठामध्ये केलेला दिसून येतो. धन्यवाद. यानंतरचा भाग आपण पुढच्या तासिकेमध्ये बघू.